हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग पहिला. निर्णय म्हणजे मतांचा निष्कर्ष. आपण दुसऱ्यांच्या दृष्टिकोनामुळे किंवा कृतीमुळे गोंधळून जातो. त्याने असं का केलं हा प्रश्न मनात येतो. पुरुष बायकांच्या वागण्यामुळे आश्चर्यचकित होतात. शास्त्रज्ञ, तत्वज्ञानी अशा ज्ञानी लोकांमध्ये सुद्धा मतभेद असतात. सगळं निरनिराळं का भासतं? सगळे राक्षसाप्रमाणे रूप बदलतात का? जर तसं नाही तर इतकी मतभिन्नता का? मत आपला बरोबरच जन्म घेतं का आपण त्याची निवड करतो? आपण मतांना बदलू शकतो का? व्यक्तींमध्ये आणि जमावात सुसंवाद साधता येईल का? या प्रश्नांची उत्तरे शोधूया. या चॅप्टरमध्ये आपला दृष्टिकोन कसा असतो हे सांगितलं आहे. पुढच्या चॅप्टरमध्ये दुसऱ्या दृष्टिकोनातून बघण्याची शक्यता हाताळली आहे. हा चॅप्टर स्वभाव दर्शवतो तर पुढचा ज्ञानसंपादनेवर चर्चा करतो. स्वभाव व ज्ञान यांचा उपजत संबंध आहे. त्यामुळे ज्ञान संपादन करणे म्हणजे स्वभावात काहीतरी बदल करणे. समजण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला आकलन शक्ती. आपण बघतो आणि आपल्याला ते लगेच समजतं. आपल्या दृष्टिकोनात तो प्रसंग चपखल बसतो. त्यासाठी स्पष्टीकरणाची गरज नाही. ते समजणं योग्य किंवा अयोग्य असू शकतं. पूर्णतः अज्ञानी व संपूर्णतः ज्ञानी दोघांनाही काहीच शंका नसतात. दुसरा मार्ग म्हणजे तर्कसंगती. आपण थोडासा भाग पाहतो आणि नंतर संपूर्ण भागाचा तार्किकदृष्ट्या योग्य किंवा अयोग्य निष्कर्ष काढतो. ते लगेच स्पष्ट नसतं. बुद्धी मेहनत घेऊन ते समजून घेण्याचा प्रयत्न करते, शोध घेते. कारण मीमांसा सुद्धा आकलन शक्तीप्रमाणे योग्य किंवा अयोग्य असू शकते. आकलनावर कोणी वाद घालू शकतो का? आपण फक्त कारण मीमांसा तपासू शकतो. श्रेष्ठ बुद्धिमत्तेला काय बरोबर ते लगेच समजतं. कमी बुद्धिमत्तेला त्यावर कष्ट घ्यावे लागतात. आईला मुलासाठी काय योग्य हे लगेच समजतं. मुलाला मात्र ते सत्य समजण्यासाठी शिकावे लागतं व त्यासाठी मेहनत लागते. आकलन सहज होतं, परंतु तर्कसंगतीसाठी मात्र परिश्रम लागतात. गुप्तहेर अल्फासारखे. संस्कृत वाङ्मयात तसेच दोन प्रकार आढळतात, प्राचीन आणि अभिजात. प्राचीनमध्ये वेद, रामायण, महाभारत येतात, जे महान ऋषींनी, द्रष्ट्यांनी, सिद्ध पुरुषांनी रचले आहेत. अभिजात वाङ्मयात भास, कालिदास व भवभूती यांच्या पिढीचा समावेश होतो. प्राचीन साहित्य हे विनासंदेह स्वीकारले जाते. अभिजात साहित्यावर मात्र टीका होऊ शकते, कारण ते माणसांनी लिहिलं आहे. त्याचप्रमाणे बायबल, कुराण, धम्मपादा, अवेस्ता हे निर्विवाद. त्यांच्याबाबत संदेह नाही. त्यांना देववाणी मानलं जातं. परंतु शेक्सपियर, मिल्टन, कुसुमाग्रज,
गुलजार यांच्या साहित्यावर साशंकता असू शकते. योग्य अनुमान, योग्य तर्क यांचे वर्णन चॅप्टर 3 मध्ये आहे. या चॅप्टरमध्ये आकलन शक्तीकडे वळूया.